नमस्कार. अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता तो 2022 पासून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार आणि त्यासाठी 16 जिल्हे पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि शेतकरी कोणते पात्र आहेत ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर व्हिडिओ बघण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला एक सबस्क्राइब आणि व्हिडिओला आपला एक लाईक नक्की करा. तर चला वळूया व्हिडिओकडे. गेल्या अनेक वर्षापासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, भरपाईचे प्रमुख घोषणा आणि निधींचे वितरण कसे होणार ते सुद्धा बघूया. मागील 5 वर्षातील म्हणजे 2020 ते 2025 पीक नुकसान भरपाई पोटी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 53,727 कोटी रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, यातील मोठा भाग पीक विम्याच्या स्वरूपात आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्यापोटी मिळणार आहे. राज्य सरकारचा वाटा, राज्य सरकारने यासाठी 3,178 कोटी रुपयांची मंजुरी सुद्धा दिलेली आहे. एकत्रित पीक विमा 2022 ते 2025 मे महिन्यापर्यंत या कालावधीतील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित केला जात आहे. शेतकरी मित्रांनो, वितरणाचा टप्पा कसा असणार आहे? सध्या पीक विम्याचे 75% अग्रिम हिस्सा वाटप केला जात आहे. उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल. जिल्हानिहाय निधी म्हणजे काय आहे? प्रत्येक जिल्ह्याला सरासरी 153 कोटी रुपयांचा प्रचंड निधी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रति हेक्टरी किती रुपये मिळणार शेतकऱ्यांना? तर शेतकरी मित्रांनो, प्रति हेक्टरी 30,000 रुपयांपासून 60,000 पर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. पीक नुकसानीनुसार शेतकऱ्यांना 30 ते 60,000 पर्यंत प्रति हेक्टर मिळू शकतो. मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 40,000 मिळण्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. प्रमुख पिकांसाठी जाहीर अंदाज सुद्धा आपल्या खालीलप्रमाणे आहेत. जसे की सोयाबीनसाठी 25,000 रुपये आहे, कापसासाठी 60,000 रुपये आहे, असं प्रति पिकांसाठी आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे कधी मिळणार? सर्वात महत्त्वाचा प्रश्न शेतकरी मित्रांनो, आणि त्यासाठी जिल्हे कोणते ते सुद्धा बघूया. पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून 16 जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण केले जात आहे. त्यासाठी 16 जिल्हे निवडलेले आहे. शेतकरी मित्रांनो, खात्यात जमा होण्याची वेळ काय आहे ते सुद्धा बघूया. मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार येत्या 1 ते 2 दिवसात उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. वितरण झालेले जिल्हे कोणते आहे ते बघूया. त्यामध्ये अहमदनगर, सोलापूर आहे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सातारा, बीड, रत्नागिरी, चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ यासह एकूण 16 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, आणि महत्त्वाची सूचना काय दिलेली आहे? शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरच पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.